हॉटेलसारखी सुगंधी आणि सुटसुटीत बिर्याणी आता घरच्या घरी. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं कुक विथ अश्विनी कोडीमध्ये. आज आपण मटन मॅरिनेशनपासून तर परफेक्ट दम देण्यापर्यंत सोपी बिर्याणी रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावाहून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी तुमचं आभार व्यक्त करू शकेल. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. सर्वात आधी तर मी तेल मस्त असं तापवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठी इलायची, थोडा तेजपत्ता, जिरे, मिरची वगैरे सगळं आता फ्राय करून घेणार आहे. हवं तर तुम्ही वरून पण टाकू शकता, पण तेलामध्ये फ्राय केल्यानंतर याचा सुवास जो असतो ना, तो भातामध्ये मस्त असा दवडतो. मोठी विलायची, स्टार फूल आणि जिरे असे काही खडे मसाले मी घेतले आहेत. आता आपण जेवढा भात घेणार आहोत त्याच्या दुप्पटीने किंवा तिप्पटीने आपल्याला पाणी घालायचे आहे. आता थोडी कोथिंबीर आणि पुदिनाचे पानं मी टाकून देणार आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं. चवीनुसार जास्तच आपल्याला मीठ घालायचे, जेणेकरून आपला भात आळणा वगैरे नको लागायला म्हणून. बघू शकता भाताचं पाणी मी उकडायला ठेवून दिलेलं आहे. सॉरी, थोडं चुकून काहीतरी तोंडात येतं आहे. आता भाताचं पाणी मस्त उकळून तयार झालेलं आहे. आपण जो तांदूळ होता ना, तो तांदूळ आधीच भिजवायला ठेवून दिला होता. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही भात किती बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही भाताला तांदूळ भिजवायला ठेवू शकता. आता सगळा तांदूळ आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मस्त असा सुटसुटीत आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, पाणी एकदम उकळतं असायला पाहिजे आणि गॅसची फ्लेम हायेस्ट ठेवा. जर आपण लो हीटवरती जर तो भात त्याच्यामध्ये शिजवायला टाकला तर त्याचं जे टेम्परेचर असतं ते कमी होतं. आता मी सगळा भात वगैरे चाळून घेतला, गॅसची फ्लेम हाय केली आणि 70 तर 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता, थोडं मीठ कमी होतं म्हणून मी अजून मीठ घालणार आहे. मीठ तर मी थोडं जास्तच घातलं होतं, पण थोडं आळणं वगैरे लागत होतं म्हणून मी थोडं मीठ घालून परत याला चाळून आपण भात शिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत. बघू शकता, भातामध्ये मी मीठ टाकल्यानंतर थोडं चाळून घेतलं. चाळल्यानंतर आता हा भात मस्त असा सुटसुटीत आपला रेडी होण्यासाठी तयार आहे. बघू शकता किती छान असा भात मस्त असा दिसतोय. कड्या पण मस्त अशा छान लांबसर आपल्या या भाताच्या झालेल्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर हा रेसिपी तुम्हाला थोडी जरी छान वाटत असेल ना तर रेसिपीला एक लाईक करून कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी कुठून बसून पाहताय, जेणेकरून मी तुमचे आभार व्यक्त करू शकेल. आणि असं तर मी तुमचे आभार व्यक्त करतच असते. तर चला तर मग आपला भात मस्त असा शिजून रेडी झाला आहे. आणि हो, तुम्ही हा जो झारा आहे ना त्याच्यावर जाऊ नका, कारण त्याची जी मूठ आहे ती निघून गेलेली आहे, म्हणून मी असाच यूज केलेला आहे. आता भात मस्त आपला शिजून रेडी झालेला आहे. आता चाळणीमध्ये आपण याला चाळून घेऊया. आपल्याला 80 तर 85% आपल्याला भात शिजवायचा आहे. जो 25% जो आहे ना तो आपण नंतर दम जेव्हा देऊ आपण बिर्याणीला तेव्हा शिजून हा भात मस्त असा लुसलुशीत आणि मोकळा होईल. बघू शकता, एकदम मस्त असा छान मोकळा हा भात आपला शिजून रेडी झाला आहे. काही खडे मसाले होते, ते खडे मसाले मी दाताखाली नको यायला म्हणून एका साईडला काढून ठेवून दिले आहेत. आणि आता आपण मटण मॅरिनेशन करायला घेऊया. 1 वाटी मी दह्याचा वापर केला आहे. आणि जे कांदे होते ते कांदे मी आधीच तळून पेस्ट बनवून घेतली होती. हा मला अख्खे जे कांदे असतात ते बिर्याणीमध्ये अजिबात आवडत नाही, म्हणून मी पेस्ट करूनच टाकते. आता या पेस्टमध्ये तुम्हाला सांगते, आलं, लसूण, थोडं जिरं, पुदिन्याचे पानं आणि थोडी मिरची आणि कोथिंबीरचं पेस्ट आहे, ते पेस्ट पण मी याच्यामध्ये टाकून देणार आहे. आणि हा बिर्याणी मसाला आहे, तुम्ही कुठल्याही कंपनीचा बिर्याणी मसाला वापरू शकता. आणि जर घरगुती बिर्याणी मसाला असेल तोही जरी वापरला तरी चालणार आहे. थोडा गरम मसाला आणि आपलं घरगुती तिखट. बघू शकता, टेस्टच्या अकॉर्डिंग आता मीठ घालून हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत. थोडी मी कोथिंबीर घातली आणि थोडं पुदिन्याचे पानं घालून आता हे सगळं आपण मॅरिनेट करून मटण एका साईडला ठेवून देणार आहोत.
आमच्याकडे रविवार जरी आला ना, रविवार आल्याच आम्हाला सगळ्यांना बिर्याणी किंवा चिकन रस्सा, मटण रस्सा हे खायची तल्लप जागृत होत असते. तुम्हाला पण याच पद्धतीने लत किंवा तल्लप जागृत होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आम्हाला बिर्याणी आणि रस्स्याशिवाय अजिबात होत नाही. थोडं मी आता हळद राहिली होती, हळद पण टाकून आता हे सगळं आता मॅरिनेट करून एका साईडला ठेवून देणार आहे. आणि आपण जो भात उकडायला ठेवला होता तो पण आपला उकडून तयार झालेला आहे. आता 5-10 मिनटंच मी हे मॅरिनेशनला ठेवलं होतं, कारण खूप लुडबुड चालू होती आमच्या घरामध्ये. एका साईडला मटणची भाजी पण मला बनवायची होती, म्हणजे मटण रस्सा पण बनवायचा होता, भात भाकरी जे काही असतं ते सगळं बनवून आम्हाला रेडी करायचं होतं. म्हणून त्या लुडबुडमध्ये मी मॅरिनेशन करून थोड्याच टायमासाठी ठेवलं आणि लगेच रेसिपी बनवायला सुरुवात केली. आता कुकरमध्ये थोडं तेल घातल्यानंतर जिरं घातलं, कारण जिरं मी थोडं म्हणजे जिऱ्या पावडरचा वापर नव्हता केलेला, म्हणून जिरं घालून आता मस्त फोडणी दिली. आणि कांदा चिरून घेतला होता बारीक. हवं तर तुम्ही कांदा नाही जरी टाकला तरी चालणार आहे, कारण आपण जो तळलेला कांदा असतो तो आपण मटण मॅरिनेशन करायच्या वेळेस टाकलेला असतो. तरी थोडी आपल्याला ग्रेव्ही जास्त पाहिजे असते, त्याच्यासाठी मी कांदा आणि टोमॅटोचा वापर करत असते. आणि आमच्या घरामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकूनच बिर्याणी बनवली जाते. तुमच्या साईटमध्ये कशी बनवली जाते हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थोडा कांदा मस्त परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला आपण टोमॅटो घातला आहे. टोमॅटो पण मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघू शकता तेल मस्त असं सुटलेलं आहे. जे मॅरिनेशन करून आपण मटण ठेवलं होतं ते मटण आपण आता कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि मस्त आता मिक्स करून घेणार आहोत. अगदी सोपी आणि घरगुती पद्धतीने ही बिर्याणी बनवलेली आहे. जास्त आपण काही आर्टिफिशियल कलर वगैरे कशा गोष्टींचा आपण अजिबात वापर केलेला नाही. कमी साहित्यांमध्ये ही बिर्याणी बनवून रेडी झालेली होती आणि टेस्ट खूप अप्रतिम आलेला होता. खूप छान लागत होती ही बिर्याणी. एक वेळेस तुम्ही पण या पद्धतीने बिर्याणी नक्की बनवून पहा. आता त्या बाउलमध्ये मी थोडं पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतर ते पाणी आता त्या मटणमध्ये घालून आता सगळं मिक्स करून घेणार आहोत, कारण मटण शिजवायला थोडं जास्त टाईम लागतो. म्हणून मी कुकरमध्ये आता 3-4 शिट्या याच्या घेऊन घेणार आहे, जेणेकरून आपलं मटण मस्त असं मऊसर आणि लुसलुशीत शिजून तयार होईल. आता जी विलायची होती ती विलायची पण मी काढून ठेवली आहे, कारण दाताखाली नको यायला म्हणून खात असताना. आता सगळं आपण मॅरिनेशन जे होतं ते करून रेडी करून घेतलेलं होतं ते शिजवायला टाकलं. 4-5 शिट्ट्या झाल्या. 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर उघडवला. बघू शकता आपलं मटण 4-5 शिट्टीनंतर या पद्धतीने शिजून रेडी झालं आहे, पण त्याच्यामध्ये थोडं जास्तचं पाणी मला वाटतं आहे. म्हणून गॅस एकदम हाय फ्लेमवरती आपण आता हे जे रस्सा आहे ना, रस्सा आपण आता याला आटवून घेणार आहोत, जेणेकरून आपला भातामध्ये तो रस्सा मस्त असा म्हणजे नको जायला आणि बिर्याणी अशी म्हणजे चिवट वगैरे किंवा जास्त पातळ नको व्हायला. म्हणून बघू शकता रस्सा पण मस्त आपला आता आटून रेडी झाला आहे. सारखं मध्ये असं छाडत राहायचं, जेणेकरून आपली ही बिर्याणीचा जो मॅरिनेशनचा जे मसाला आहे तो खाली करपायला नको म्हणून. आता रस्सा वगैरे आटून झाला. आता बिर्याणीला आपण लेअर लावून घेऊया. कोणी सगळ्यात शेवटी चिकनचा रस्सा किंवा मटनचा रस्सा हे घालत असतो, पण मी थोडा भातच घालते, जेणेकरून चिकनचे पीस किंवा मटनचे पीस खाली करपायला नको म्हणून. आता भातचा लेअर लावून झालेला आहे. आता मटनचा लेअर आपण लावून घेणार आहोत. अगदी सोपी ही रेसिपी आहे मंडळी. जर तुम्हाला थोडी जरी आवडत असेल ना तर रेसिपीला एक लाईक करून कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही रेसिपी कशी झाली, आणि तुम्ही पण एक वेळेस माझ्या पद्धतीने बिर्याणी बनवून बघा. खूप कमी वेळेत ही बिर्याणी बनवून रेडी झाली होती, कारण बघू शकता तुम्ही एका साईडला माझी मटनची भाजी पण रेडी झालेली आहे, म्हणजे मटनचा जो रस्सा आहे तो पण रेडी झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी ही बिर्याणी बनवायला सुरुवात केली होती. आणि आता हे सगळे आपण लेयर्स वगैरे लावून घेणार आहोत. आता मला कळत नव्हतं की मी किती भात घालावा किंवा किती मटनचे पीस टाकावे,
नंतर मला कळालं की भात आपला थोडाच बनवून रेडी केलेला आहे. मग मी सगळा भात त्याच्यामध्ये टाकला आणि नंतर मग जे पीस उरलेले होते ते पीस पण मी त्याच्यामध्ये घालून घेतलेत आता. आणि नंतर मला कळालं की आपण याच्यामध्ये तूप पण टाकायला पाहिजे होतं, पण असो मी तूप वगैरेचा काही वापर केलेला नाही. नंतर मी तूप वरून घातलेलं आहे. आणि आता हे सगळं आपण जे पीस होते किंवा जे रस्सा जो आटवून घेतलेला होता, जी ग्रेव्ही होती ती सगळी आता याच्यामध्ये घालून घेतली आणि वरून थोडा बिर्याणी मसाला मी भुरभवलं म्हणजे वरून टाकलेला आहे. आणि थोडी कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाला आता वरून घालून थोडं तूप मी याच्यावर घालणार आहे. आपण आर्टिफिशियल कलर्स वगैरे किंवा कुठल्या गोष्टींचा अजिबात वापर केलेला नाही. जर तुम्हाला घालायचं असेल केशरी कलर, कोणी रेड कलर किंवा कोणी पिवळा कलर असं घालत असतात, ज्याला घालायचं असेल त्याने घालावा, पण आर्टिफिशियल कलरांचा अजिबात वापर नाही करावा असं मला वाटतं. आता गॅसवर मी मस्त ठेवून दिलेली होती ही बिर्याणी दम करायला. 15-1 मिनटं दम करून झालेली आहे. झाकण मस्त असं झाकून घेतलेलं होतं आणि घरामध्ये एकदम छान असा बिर्याणीचा सुवास दरवळत होता आणि एकदम छान आपली लुसलुशीत ही बिर्याणी बनून रेडी झालेली होती. बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. एकदम छान आपली ही बिर्याणी बनवून रेडी झालेली आहे. भात पण एकदम मोकळा आणि पीस पण एकदम मस्त असे चिवट वगैरे पीस अजिबात आपले ह्या बिर्याणीचे झालेले नाही आहेत. अगदी मस्त असे लुसलुशीत आणि सुवास दरवळतो या बिर्याणीच्या. अगदी सोपी आणि सरळ ही रेसिपी आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी थोडी जरी आवडत असेल ना, तर खरंच आपल्या रेसिपीला एक लाईक करून द्या, म्हणजे मी तुमच्या आभार व्यक्त करेल. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय. बघा, एकदम छान आपली ही बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते जवळून पण. अजिबात पीस वगैरे किंवा कुठल्या गोष्टी म्हणजे चिवट वगैरे झालेलं नाही किंवा चमट वगैरे झालेलं नाही. चला तर मग तुम्ही पण याच पद्धतीने रेसिपी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. बघा, आपला मटन रस्सा पण बनवून रेडी झालेला आहे. मटन रस्साची रेसिपी पण मी खूपच लवकर अपलोड करणार आहे. मागच्या रेसिपीला तुम्ही खूप सारा असा सपोर्ट केला होता, प्रतिसाद दिला होता, खूप भरभरून कमेंट आले होते म्हणून. आणि आपली बिर्याणीची रेसिपी एकदम छान ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा. बिर्याणीसारखा चिकनसारखी बिर्याणीला पण सपोर्ट करा. व्हिडिओ को लाईक करा, सबस्क्राईब करा.